नमस्कार, देशगतीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। समलैंगिकांसाठी असलेल्या डेटिंग ॲपवर बनावट प्रोफाईल तयार करून तरुणांना लुटणारी टोळी सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात सक्रिय झाल्याचे समोर आले आहे। गेल्या 9 महिन्यात या टोळीने 10हून अधिक तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून लुटले आहे। मात्र दौलताबाद मधील एका तरुणाने धाडस करून पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकारचा पर्दाफाश झालाय। या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत वडगाव कोल्हाटी परिसरातून तिघांना बेड्या ठोकल्या आहेत। अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या 5 नक्षलवाद्यांपैकी तिघांना अटक तर दोघांना गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। भामरागड तालुक्यातील अबुज जमाडच्या बिना गुंडा परिसरात ही कारवाई करण्यात आली। त्यांच्यावर शासनाची तब्बल 36 लाख रुपयांचे बक्षीस होते। त्यांच्याकडून एक स्वयंचलित SLR रायफल, 2 भरमार बंदूक आणि 4 रायफल असे 7,000 जप्त करण्यात आले आहे। सिंगापूर आणि हाँगकाँग इतर देशात कोरोना पुन्हा झपाट्याने वाढत आहे। आता राज्यातही सावधानता बाळगण्याची सूचना जारी झाली आहे। कोरोनामुळे 257 केसेस महाराष्ट्रात आढळले आहेत। मुंबईतही कोरोनाच्या केसेस आढळले आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार 53 कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत। तसेच कोरोनाच्या संक्रमणामुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे। घराच्या जवळच गांजाची लागवड करून त्याची विक्री करण्याच्या संदर्भात पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा नोंदविला असून एकास अटक केली आहे। आरोपीकडून 3,64,000 रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय। याशिवाय एक स्कॉर्पिओ वाहन आणि 2 दुचाकी वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहे। पुणे शहरामध्ये सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे पुणे विमानतळावरील एक्झिट गेटवर पाण्याचे तळे साचले। यामुळे प्रवाशांना त्या पाण्यातूनच वाट काढावं लागत आहे। मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांचा आज 20 मे रोजी राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला। काही वेळापूर्वी भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा विभागाअंतर्गत 4 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली। तसेच विधी व न्याय विभाग, नगर विकास विभाग, उद्योग विभागांच्या प्रत्येकी एका प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली। आजच्या बैठकीत एकूण 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। मुंबईत नाले सफाईचे कामे सुरू आहेत। नियोजनानुसार 31 मे पर्यंत 80% नाले सफाई करायची आहे। मात्र 15 मे पर्यंत फक्त 55% नाले सफाई झाली आहे। यंदा मुंबईत लवकर पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। त्यामुळे येत्या 31 मे पर्यंत 45% नाले सफाई करण्याचे आवाहन पालिकेसमोर आहे। त्यामुळे अपूर्ण नाले सफाईमुळे यंदा मुंबईची तुंबई होणार का, असा सवाल मुंबईकरांनी पालिका प्रशासनाला विचारलाय। पुण्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा सुरुवात झाली आहे। राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला असून पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती। त्यानुसार शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरात जोरदार सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे। अचानक सुरू झालेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली आहे। रस्त्यांना पुन्हा एकदा नद्यांचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे। सांगलीतील 20 वर्षाचा रोहन पवार हा विल्सन्स या आजारामुळे झालेल्या लिव्हर फेल्युअरच्या अंतिम टप्प्यात होता। अखेर त्याचे प्राण वाचवण्यासाठी त्याच्या आईने यकृत दान केलाय। विल्सन्स हा अत्यंत दुर्मिळ आजार असून त्यामुळे शरीरात विषारी कॉपर साचतो। यामुळे रोहनची तब्येत वेगाने ढासळत होती। अशा परिस्थितीत त्याच्या आईने यकृत दान करून मुलाचे प्राण वाचवले आहेत। मुंबईतील सेंट्रल रुग्णालयात रोहनवर उपचार सुरू होते। लिव्हर ट्रान्सप्लांट HPB आणि GI सर्जन डॉक्टर स्वप्नील शर्मा आणि त्यांच्या टीमच्या तज्ञ देखरेखीखाली तातडीने करण्यात आलेल्या तपासणीमधून यकृत प्रत्यारोपण ही रोहनला वाचवण्याचा एकमेव आशा असल्याचं निष्पन्न झालंय। मुंबईत मेट्रोच्या नेटवर्क सक्रिय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईकर घर खरेदी करताना मेट्रो स्टेशन जवळ घर घेण्यास प्राधान्य देत असल्याचे एका सर्वेक्षणाद्वारे दिसून आले आहे। लोकांची वाढती पसंती ही विकास कामाच्या पथ्यावर पडत असून मेट्रो नजीकच्या घराच्या किमती गेल्या 6 महिन्यात किमान 20% वाढल्या आहेत। जागतिक खातीचे शास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञान कथेला आधुनिक
चेहरा देणारे साक्षेपी लेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांचं आज निधन झालंय. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांना एक्स पोस्टवरून आदरांजली वाहिली आहे. विज्ञानाला साखरेचं कोटिंग देणारे सिद्धहस्त लेखक शास्त्रज्ञ आज आपल्यातून गेले. अशा माणसांची उणीव नक्कीच भासेल आणि महाराष्ट्राला तर नक्कीच, अशा शब्दात राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अलीकडे देशात काही ठिकाणी हिंदू मुस्लिम ऐक्य बिघडणाऱ्या काही घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणात चिपळूण येथील मुस्लिम दाम्पत्याने हिंदू धर्म संस्कृतीनुसार हिंदू मुलीचे केलेले कन्यादान हा लग्न सोहळा कौतुकास्पद ठरलाय. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण मध्ये एका आगळ्या वेगळ्या विवाह सोहळा लक्षवेधी ठरलाय. इतकंच नाही तर कोकणातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक अधोरेखित करणारा ठरला आहे. चिपळूण येथे सोमवारी हा विवाह सोहळा पार पडला. नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जयदुर्गा नगरमध्ये एका किरकोळ वादातून घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत मोहन मिश्रा या तरुणाची परिसरातील ओळखीच्या 4 जणांनी मिळून चाकूने वार करत निर्घृण हत्या केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणातील 4ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मुंबईच्या लोकलमधील एक धक्कादायक असा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. खिडकीला बसण्याच्या कारणामुळे वाद निर्माण झाला आणि चक्क एका पुरुष प्रवाशाने महिलेला बेदम मारहाण केली. या मारहाणी दरम्यान ती महिला खाली पडली असता त्याने लाथा देखील मारल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून संबंधित पुरुष प्रवाशावर कारवाई करण्याची मागणी आता केली जात आहे. व्हायरल होणारा व्हिडिओ CSMT ते अंबरनाथ लोकलमध्ये असल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री असलेल्या किरण रिजिजू यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. जागतिक पातळीवर पाकिस्तानकडून पसरवण्यात येणार फेक नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी केंद्र सरकार करत असल्याच्या प्रयत्नांची माहिती रिजिजू यांच्याकडून ठाकरेंना देण्यात आली. ठाकरे सेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचा समावेश सर्वपक्षीय शिष्टमंडळात करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या वक्फ कायदा 2025 ला देशभरातून विरोध होतोय. या कायद्यातील वेगवेगळ्या तरतुदींना विरोध करत देशाच्या वेगवेगळ्या भागातून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याच याचिकेवर सध्या सुनावणी चालू आहे. दरम्यान आज 20 मे रोजी पार पडलेल्या सुनावणीत नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कायद्याच्या संवैधानिक उल्लंघनावर महत्त्वाची टिप्पणी केली आहे. एखादा कायदा असंवैधानिक आहे याबाबतचा ठोस जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत न्यायालय कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करू शकत नाही, असं सरन्यायाधीशांनी म्हटलंय. सर्वाधिक साक्षरांची संख्या असलेलं राज्य म्हणून केरळकडे पाहिलं जातं, पण संपूर्ण साक्षर राज्य कोणता असा प्रश्न विचारलं तर तुम्ही कोणत्या राज्याचं नाव घ्याल? थांबा, आता हा प्रश्न आता तुम्हाला सतावणार नाही, कारण भारताला पहिलं पूर्ण साक्षर राज्य मिळालंय. भारताच्या नकाशावर ईशान्य दिशेला असलेलं मिझोरम हे राज्य पूर्ण साक्षर राज्य ठरलं आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयानं या संदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे. दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी 3 वर्षांचा वकिलीचा सराव अनिवार्य असावा की नाही यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने दिवाणी न्यायाधीशांच्या भरतीसाठी 3 वर्षांच्या प्रॅक्टिसची अट पुन्हा लागू करताना कायद्याच्या पदवीधरांच्या न्यायाधीशपदी थेट भरतीचा नियमही रद्द केलाय. मात्र ही अट आजपूर्वी उच्च न्यायालयाने सुरू केलेल्या भरती प्रक्रियेला लागू होणार नाही. ही अट फक्त भविष्यातील न्यायाधीश भरतींना लागू असेल असं त्यांनी सांगितलंय. ऑपरेशन सिंदूरची शस्त्रसंधी नाही तर तो फक्त स्वल्प विराम आहे. राम आणि रावणाच्या युद्धापूर्वी दूत म्हणून लंकेत पोहोचलेल्या हनुमानाने रावणाला मारणे आणि लंकेवर विजय मिळवणे सहज शक्य असतानाही फक्त लंका जाळून टाकली होती. त्याचप्रमाणे दहशतवादी पाळणाऱ्या पाकिस्तानाला भारताच्या ब्रह्मोसने आता एक छोटेसे पण कडक उत्तर दिले आहे, असे मत राज्यसभा सदस्य आणि भाजप नेते सुधांशु त्रिवेदी यांनी व्यक्त केले. विवाह करून पुरुषांची फसवणूक करण्याच्या एका धक्कादायक प्रकरणात एका 23 वर्षीय महिलेला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे, जिच्यावर केवळ 7 महिन्यात अनेक राज्यांमध्ये 25 वेगवेगळ्या पुरुषांशी लग्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी लूटमार आणि स्कूटर वधू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुराधा पासवानला सोमवारी सवाई माधोपूर पोलिसांनी भोपाळमध्ये अटक केली.
रशियातील घटना जन्मदर वाढवण्यासाठी क्रेमलिनने अनोखे पाऊल उचलले आहे. क्रेमलिन समर्थक खासदार जॉर्जी अरापोव यांनी जोडप्यांना मुले होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वर्षातून 1 आठवडा सुट्टी देण्याचा प्रस्ताव मांडलाय. 25 वर्षीय आरापोव देशातील सर्वात तरुण खासदार आहेत. अशा सुट्टीमुळे लोकांना कुटुंब सुरू करण्याची किंवा तणावाशिवाय नातेसंबंध निर्माण करण्याची संधी मिळेल असा प्रस्ताव त्यांनी मांडलाय. इस्रायलचा सर्वात प्रसिद्ध गुप्तहेर एली कोहेन याला सिरियातील चौकात फासावर लटकवल्याला रविवारी 60 वर्ष पूर्ण झाली. मात्र इस्रायलने सिरियातील गुप्त कारवाईनंतर देशातील सर्वात प्रसिद्ध गुप्तहेराच्या हजारो वस्तू जप्त केल्या आहेत. रविवारी इस्रायलने पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कोहेन यांच्या पत्नीला सिरियाच्या अभिलेखागारातून मिळालेल्या 2500 वस्तूंपैकी काही वस्तू शेअर केल्या. एली कोहेन हा इस्रायलचा गुप्तहेर होता ज्याने सिरियाच्या राजकीय वर्तुळात घुसखोरी केली होती. शनिवारी रात्री आणि रविवारी गाझामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 103 जण ठार झाले. नासिर हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेकडील खान युनूस शहर आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या हल्ल्यांमध्ये 48हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. यातून काही जण विस्थापितांच्या घरावर आणि तंबूंवर झाले आहेत. मृतांमध्ये निम्म्याहून अधिक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे. सोमवारी अमेरिकन भारतातील काही ट्रॅव्हल एजन्सींच्या मालकांवर, सीईओंवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर व्हिसा बंदीची घोषणा केली. या एजन्सीवर अमेरिकेत जाणून बुजून बेकायदेशीर स्थलांतरितांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आलाय. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सोमवारी या संदर्भात एक निवेदन जारी केलंय. त्यात त्यांनी म्हटलं, मिशन इंडियाचे कॉन्सुलर अफेअर्स अँड डिप्लोमॅटिक सिक्युरिटी आमच्या दूतावास आणि कॉन्सुलेटमध्ये दररोज बेकायदेशीर स्थलांतर आणि मानवी तस्करीमध्ये सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करत आहे. मुंबई विद्यापीठाने पदव्युत्तर म्हणजेच मास्टर्स साठीच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून या प्रक्रियेद्वारे विद्यापीठाच्या विविध विभागातील असंख्य अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. विशेष म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने 4ही विद्याशाखांमध्ये गुणवत्ता आणि संशोधन यांच्यावर भर देणाऱ्या अभ्यासक्रमांची रचना करत विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधीचे दालन खुले गेले आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने म्हणजेच AICTE ने मान्यता दिलेल्या बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज म्हणजेच BMS हा एक अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. इंडस्ट्रीच्या गरजांशी सुसंगत असलेल्या या अभ्यासक्रमातून व्यवस्थापन आणि नेतृत्व कौशल्यांचा विकास होतो. या अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तकातील अभ्यासाशिवाय इंटर्नशिप, केस स्टडीज आणि इंडस्ट्रीतील प्रकल्प या माध्यमातून थेट उद्योजकांशी संबंध येत असल्याने व्यवसाय, वित्त, मार्केटिंग, उद्योजकता अशा विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी करिअर घडवण्याची पायाभरणी होते. आता अँड्रॉइड वर डेस्कटॉप मोड येऊ शकतो. गुगल असा प्लॅन करत आहे. गुगल हे फीचर जारी करण्याच्या जवळ येत आहे. लीक झालेल्या माहितीनुसार UI ला अधिक पॉलिशिंगची आवश्यकता आहे आणि ते अँड्रॉइड 16 सह येण्याची शक्यता आहे. नेक्स्ट जनरेशन पिक्सेल वर अँड्रॉइड 17 सह लॉन्च होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रात घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी मधील या घसरणीमागे अनेक मोठी कारणे आहेत. हिरव्या रंगात ओपनिंग केल्यानंतर सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकापासून 800 अंकांनी घसरला तर निफ्टी 24,800 च्या खाली आला. दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास सेन्सेक्स जवळजवळ 800 अंकांनी किंवा 1% घसरून 81,250.15 वर व्यवहार करत होता. त्याच वेळी दिवसाच्या शेवटी सेन्सेक्स 790.63 अंक घसरून 81,268.79 वर स्थिरावला तर 240.91 अंक घसरणीसह 24,704.55 वर बंद झाला. हेराफेरी 3 या सिनेमावरून गेल्या काही दिवसांपासून विशेष चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी हा सिनेमा सोडल्याचे अचानक समोर आले. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाचा निर्माता असणाऱ्या अक्षय कुमार याने त्याचे प्रोडक्शन हाऊस केप ऑफ गुड फिल्म्स तर्फे परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अभिनेत्याने व्यावहारिक वागणूक आणि सिनेमामध्ये सोडल्याचा आरोप करत 25 कोटींची मागणी केली आहे. IPL 2025 मध्ये संजीव गोयंका यांच्या मालकीचा लखनौ सुपर जायंट्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलाय. लखनौसाठी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचा
सामना करो या मरो असा होता, पण संघाला 6 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. सामना दरम्यान संघाचे मालक संजीव गोयंका देखील खूप निराश होत दिसत होते. IPLच्या 18व्या हंगामासाठी फ्रँचायझीने पूर्णपणे नवीन संघ तयार केला होता, परंतु तो त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.